नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर उद्या आहे श्रावण नारळी पौर्णिमा. पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे. आपल्या घरातले खूप दिवस झाले दारिद्र्य नष्ट होत नाही. घरामध्ये सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतील. घरामध्ये पितृदोष असेल, इडापिडा असेल, घरात वास्तुदोष असेल, घरामध्ये नकारात्मकता असेल, त्यावेळेस मग आपल्या घराची प्रगती होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये सतत घडत असतील, आपल्या घराची काही केल्याने प्रगती होत नाही. घरामधील प्रत्येक व्यक्ती काय ना काही कष्ट करते, पण घरामध्ये खूप पैसा येतो, पण त्यावेळेस मग तो आलेला पैसा काही स्थिर राहत नाही. त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये नकारात्मकता असल्यामुळे, इडापिडा असल्यामुळे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात. आता पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या काही सेवा केल्या, काही उपाय केले, तर आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, घरामधील नकारात्मकता दूर होते. घरामध्ये जर पितृदोष असेल एखाद्या व्यक्तीला, किंवा एखादी व्यक्ती अशी आहे की सतत आजारी असते किंवा सतत दवाखाना असतो, सतत इडापिडा असते, जे पण काय असेल तर ते सगळं दूर होण्यासाठी मदत होते. म्हणून मग आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच की शनिवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर त्या वस्तू कोणत्या टाकायच्या आहेत ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. आता बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते, पण पाहिजे तशी त्या व्यक्तीची प्रगती होत नाही. सतत काय ना काय त्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होत असतात. घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर त्यावेळेस मग घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ज्या पण कोणत्या वस्तू टाकणार आहोत तर त्या वस्तू टाकल्यामुळे काय होतं, लहान मुलं असतात त्या मुलांना सतत इडापिडा होते किंवा आजारपण होतं मुलांचं सारखं, तर त्या सगळं आजारपण दूर होण्यासाठी मदत होते. घरामध्ये पैसा आलेला स्थिर राहत नाही, किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते तर त्या व्यवसायामध्ये सतत काय ना काय अडचणी निर्माण होतात. तुम्ही एखादं काम घेतलं आहे हाती करण्यासाठी, पण ते काम करण्या अगोदरच त्या कामामध्ये अडचणी निर्माण होतात, ते काम पूर्ण होत नाही. तर ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत तर ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होते. म्हणून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. आता रक्षाबंधन हा जो सण आहे, तर आता बहिणांनी आपल्या भावाच्या नात्यामधील गोडवा निर्माण करण्यासाठी हा सण सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानला जातो. कारण की हा जो सण आहे तर वर्षातून एकच वेळा हा सण साजरा करण्यात येतो. तर मग आपली बहीण म्हणजेच की बहीण जी आहे तर आपल्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जात असते. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस सकाळी आता ह्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे, तर त्या कोणत्या वस्तू टाकणार आहोत, तर त्यामध्ये काय येतं की सगळ्यात अगोदर म्हणजेच की आता रक्षाबंधनाचा जो काळ आहे त्यामध्ये राहू काळ पण आहे. तर कोणत्या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची नाही, तर आता राहू काळ आहे सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये राहू काळ चालू आहे. तर त्यामुळं या वेळेमध्ये चुकूनही राखी बांधायची नाही, कारण की हा जो काळ आहे तर राहू काळामध्ये पण राखी बांधल्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये वादविवाद होतात, नात्यांमध्ये पण वादविवाद निर्माण होतात. म्हणून मग राहू काळामध्ये चुकूनही आपल्याला राखी बांधायची नाही आपल्या भावाला. तर मग कोणत्या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची आहे, तर 9 ते 10:30 एवढा वेळ सोडून मग तुम्ही सकाळी पण बांधू शकता, किंवा दिवसभर संध्याकाळपर्यंत तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. तर शनिवारचा दिवस आहे, पौर्णिमा आहे, म्हणून मग राहू काळाचा आपला या काळामध्ये जर आपण कोणते शुभ कार्य केले तर मग त्या काळाचं काय होतं की आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतात. म्हणून मग आपल्याला या वेळेमध्ये रक्षाबंधन साजरे केले नाही पाहिजे. तर आता मग आपल्याला काय करायचं आहे, आता सकाळी ज्यावेळेस आपण स्नान करणार असतील, घरातील कोणतीही व्यक्ती असेल, लहान असो मोठी असो, तर त्या व्यक्तींसाठी आपल्याला खास हा उपाय करायचा आहे. तर लहान जरी मुलं असतील त्या मुलांना सतत नजरबाधा, इडापिडा होत असेल, किंवा मोठी व्यक्ती आहे सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतील, तर प्रत्येकांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही स्नान करणार असाल तर त्यावेळेस मग ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं आहे आपल्याला. आता आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये भरपूर यश यावे, भरपूर संपत्ती मिळावी, यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो, काही कष्ट करत असतात, पण त्या कष्टाला साथ मिळावी म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपल्या घराच्या जवळपास एखादी तरी अशी व्यक्ती असते की समोर आपल्या चांगले बोलत असते, पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय ना काय आपल्याबद्दल वाईट असतं. मग त्या शत्रूचा पण आपल्या नष्ट होण्यासाठी पण आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय केल्यामुळे काय होतं की अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आपण टाकल्यामुळे आपला आत्मा शुद्ध होतो, मन शुद्ध होते. म्हणून मग आपल्याला ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे.
आता एखादी वाईट शक्ती असते, इडापिडा असते, तर ती पण दूर होण्यासाठी मदत होते. तर सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. जर ब्रह्ममुहूर्तावरती नाही शक्य झालं तर तुम्ही दररोजच्या वेळेत पण स्नान. तर मग त्यासाठी काय करायचं आहे, आता आपण स्नान करणार आहोत, तर स्नान करत असताना मग काय करायचं आहे, आंघोळीचं पाणी जो घेता आहे तर जास्त गरम किंवा जास्त गार न घेता कोमट पाणी घ्यायचं आहे आंघोळीसाठी. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे गंगाजल टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जवळपास जिथे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर तिथे छोटीशी गंगाजलची बॉटल भेटते, किंवा मग तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तीर्थ ठिकाणी गेली असेल तर तुम्ही तिथून आणायला पण सांगू शकता. म्हणजेच काय होईल की आपल्याला इतर वेळी पण ते उपयोगी येईल. जर तुमच्याकडे नसेल तर मग अशा पद्धतीने मग तुम्ही विकत घेऊन येऊ शकता. आणि जर गंगाजल नसेल तर तुम्ही मग इतर वस्तू टाकल्या तरी हरकत नाही, कारण की आपल्याला काय होतं, तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. म्हणून मग आपल्याला घरीच ही बॉटल आणून 2 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यामुळं घरातील म्हणा किंवा तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी. आता हळद जी आहे तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे, म्हणून आपल्याला आपल्यातील नकारात्मकता निघून जावी म्हणून मग आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे. तर मग ह्या झाल्या 2 वस्तू. त्यानंतरची म्हणजे जे समुद्री मीठ असतं जे आपण घरात वापरत असतो तर ते मीठ आपल्याला थोडंसं टाकायचं आहे. समुद्री मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होते की आपले मन शुद्ध होते, नकारात्मकता निघून जाते, कारण की मीठ जे आहे तर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. मग आपले शरीर पण शुद्ध होतं. म्हणून मग आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहेत. यामुळे काय होतं की आपल्यातील नकारात्मकता निघून गेल्यानंतरच मग आपली प्रगती होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे भीमसेनी जो कापूर आहे तर हा कापूर पण आपल्याला एक वडी म्हणा किंवा थोडासा तुकडा टाकायचा आहे. आता भीमसेनी कापूर टाकून स्नान केल्यामुळे त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते. कारण जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर कापूर तेल असेल तर त्या कापूर तेलाचे 2 थेंब टाकून तुम्ही मग स्नान करू शकता. जर नसेल तर तुम्ही भीमसेनी कापूर टाकू शकता. जर भीमसेनी कापूर पण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साध्या कापराची एखादी वडी टाकलात तरीही चालेल, कारण की भीमसेनी कापूर जर टाकला तर त्या व्यक्तीमधील ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात. ग्रह मजबूत झाल्यानंतर मग त्या व्यक्तीची प्रगती होते. तर ह्या वस्तू ज्यावेळेस आपण आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करणार असतो तर त्यावेळेस मग आपल्याला हर हर गंगे म्हणून स्नान करायचं आहे, किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत पण तुम्ही स्नान करू शकता. स्नान करून झाल्यानंतर मग आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर मग 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे आणि ते जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते आपल्याला हळदीमध्ये बुडवायचं आहे. हळदीमध्ये बुडवून घेतल्यानंतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असतेच, तर माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या पुढे ते नाणं आपल्याला अर्पण करायचं आहे. कारण की माता लक्ष्मीची सेवा केल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि आपल्याला कधीच पैशाची अडचण निर्माण होत नाही. म्हणून मग हा 1 रुपयाच्या नाण्याचा आपल्याला आवर्जून उपाय करायचा आहे. आणि ते जे नाणं आहे तर ते नाणं आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे देवघरामध्ये, आणि संध्याकाळी काय करायचं आहे, ते नाणं तिथून आपल्याला उचलायचं आहे आणि ते नाणं मग आपल्याला जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो तिजोरीमध्ये तर ते नाणं आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कधीच पैशांची अडचण निर्माण होत नाही. म्हणून मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. तर मग आजचा व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.